आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ड्रग्ज बंदीसाठी साम दाम दंडाचा वापर करा। ड्रग्ज निर्मूलनासाठी झारखंड हे नंबर 1 चं राज्य, महाराष्ट्राचा मात्र नंबर त्यात नाही याचं दुःख अमृता फडणवीसांनी व्यक्त केली खंत। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी, महिला आणि बालकल्याणाच्या अहवालात निरीक्षण। कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीच्या दिशेनंच तपास करण्याच्या सूचना, तर पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचतायत। प्रकरण ताजं असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असं दाखवलं। रोहिणी खडसेंची यावर टीका। धाराशिवमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत असल्यामुळे मराठा बांधवांनी पालकमंत्री प्रताप सरनाईकांना अडवलं। सरनाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना छापलं। धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या छत्र्यांवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा डल्ला, तर छत्र्या मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची यासह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची झुंबड। पालकमंत्री सरनाईकांच्याच उपस्थितीत घडला हा सगळा प्रकार। सलग 5व्या दिवशी ओला उबर चालकांचा आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आंदोलन। संपूर्ण MMR मध्ये ॲप आधारित कॅब बंद पाडण्याचा होता इशारा, मात्र या ठिकाणी हा संप आता मागे घेण्यात आला। राहुल गांधींनी घेतली उद्योजकाची भेट। भारतामध्ये वाढत असलेल्या चीनी वस्तूंमुळे भारतीय उद्योगाला फटका। राहुल गांधींचा उद्योजकांसोबत संवाद। मेक इन इंडिया नाही तर असेंबल इन इंडियाकडे भारताची वाटचाल जास्त, राहुल गांधींचं मत। 1 ऑगस्टपासून 50,000 शिक्षकांना पगारवाढ मिळणार। राज्यातील सुमारे 6,075 शाळांमधील शिक्षकांना याचा लाभ। राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा। गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुश खबर, तर मध्य रेल्वेकडनं 250 गणपती विशेष गाड्यांचं नियोजन। 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,01,000 वर। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम।